जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं आपलं लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर पुढील हप्ता जो आहे तो 5,000 रुपयाचा मिळणार। संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अखेर हप्ता शेतकऱ्यांना मिळणार का, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर एकंदरीत मित्रांनो, आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित होते ना, अखेर आता हप्त्याचं वितरण होणार का, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, नमोचा जो 6वा हप्ता देण्यात आला होता त्या 6व्या हप्त्याला उशीर का झाला, तर बँक बंदीमुळे बँक बंद होत्या आणि तेव्हा आर्थिक वर्ष सुरू होते त्यामुळे। तर प्रत्येक वेळी मार्च एंडला वर्षभराचे सर्व ट्रान्सफर क्लिअर करणे आवश्यक असते, त्यास बँका व्यस्त असतात, त्यामुळेच नमोचा जो हप्ता आहे त्याला वेळ लागत आहे। आर्थिक वर्षाच्या शेवटी जे आहे ते थोडा प्रॉब्लेम आला होता आणि 2 ते 4 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तो पण हप्ता 6वा हप्ता देण्यात आलेला आहे। 6व्या हप्त्याचं वितरण थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता होणार आहे। अनेक दिवसापासून शेतकरी बांधव याच्या प्रतीक्षेत होते। अखेर 5,000 रुपये कशा पद्धतीने जमा होणार आहेत, संपूर्ण माहिती पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आपण जर पाहिलं तर PM किसान योजनेचा जेव्हा 19वा हप्ता देण्यात आला तेव्हा मागील सर्व हप्ते देण्यात आले होते, त्या अनुषंगाने या पण नमो शेतकरी योजनेचं पण असं होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्या अनुषंगाने अशा पद्धतीने 5,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे सर्व हप्ते भेटले त्यांना 2,000 रुपये, ज्यांना एकही हप्ता भेटला नाही त्यांना सगळे हप्ते मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचं वितरण होऊ शकतं। त्या अनुषंगाने पुनश्च विनंती आहे, सबस्क्राईब करा आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला। धन्यवाद। जय शिवराय।